Hello and welcome back to the another video session of Standard 8 Geography. We are going to continue our lesson number 1 local time and standard time in this video session. So try this. The local time of a place can be calculated with reference to the time at the prime meridian. तर बघा आपल्या प्राइम मेरिडियनच्या मदतीने आपण लोकल टाइम कॅल्क्युलेट करायचं असं म्हटलेलं आहे. एक्झामिन द एक्झाम्पल गिवन बिलो याच्यासाठी आपल्याला खालील एक्झाम्पलवर लक्ष द्यायचं आहे. तर बघा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 1 माशाद अ टाउन इन इराण. माशाद हे कुठे आहे? इराणमधलं एक टाउन आहे. इज लोकेटेड ऑन द 60 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड. त्याची लोकेशन काय आहे? 60 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड ही आहे. वेन इट इज 12 नून ॲट ग्रीनविच कॅल्क्युलेट द लोकल टाइम ऑफ माशाद टाउन. जर ग्रीनविच मेरिडियन म्हणजे प्राईम मेरिडियनवर जर 12 वाजले असेल तर आपल्याला माशादचा टाइम काढायचा आहे. तर बघा स्टेटमेंट बघूया काय म्हणतं. As we move toward the east of the prime meridian, the local time increase by 4 minutes for every longitude. तर बघा आपण जर ईस्टकडे गेलो, प्राईम मेरिडियन कडून जेव्हा आपण ईस्टकडे जातो तेव्हा प्रत्येक डिग्रीवर 4 मिनिट हा टाइम वाढत जातो. प्रत्येक डिग्रीवर म्हणजे प्रत्येक लॉन्जिट्यूडवर पण आपला 4 मिनिट हा टाइम वाढत जातो. द डिफरन्स बिटवीन द लॉन्जिट्यूड ऑफ ग्रीनविच अँड माशाद. आता ग्रीनविच आणि माशादमध्ये किती डिग्रीचा फरक आहे बघा? 60 डिग्रीचा. तर बघा डिफरन्स इन टाइम झोन 60 डिग्री म्हणजे आणि 60 डिग्री झालं आणि इंटू 4 का घेतलं आपण? कारण आपण इथे शिकलेलो आहे 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट होते. 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट होते म्हणजे 1 लॉन्जिट्यूड म्हणजे 4 मिनिट होते. त्यामुळे आपण 62 इंटू 4 केला इथे. तर कितीचा फरक आला आहे? 240 मिनिट्सचा. तर हा आपल्याला मिनिट्समध्ये झाला. आपल्याला कशात कॅल्क्युलेट करायचा आहे? आवर्समध्ये. तर 60 मिनिट म्हणजे 1 आवर. तर बघा 240 डिवाइड बाय 60 केलं तर इथे डिफरन्स किती आला? 4 आवर्सचा. दिस इम्प्लाइज दॅट द टाइम ऑफ माशाद वुड बी किती येईल तर 4 आवर समोर म्हणजे 12 नंतरचे 4 म्हणजे 4 वाजेल तिथे दुपारचे. ओके म्हणजे 4 इन द नून. तर सेकंड एक्झाम्पल बघूया. मनाउस सिटी इन ब्राझील इज लोकेटेड ऑन 60 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड. तर बघा आता कुठे लोकेटेड आहे ती? 60 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूडवर. व्हॉट विल बी द लोकल टाइम ऑफ मनाउस वेन इट इज 12 नून इन ॲट ग्रीनविच. आता ग्रीनविचमध्ये दुपारचे 12 वाजलेले आहे तर मनाउसमध्ये आपल्याला काय टाइम असेल हे बघायचे आहे. तर बघा इथे स्टेटमेंट म्हटलेलं आहे. स्टेटमेंट काय येणार बघा. स्टेटमेंटमध्ये काय येईल सांगतो मी तुम्हाला. ॲज वी मूव्ह टुवर्ड द. तर इथे ईस्ट आहे तर आपण इथे बघा इथे ईस्ट आहे का नाही? इथे काय आहे? 60 डिग्री वेस्ट. तर काय येईल? ॲज वी मूव्ह टुवर्ड द वेस्ट ऑफ प्राईम मेरिडियन द लोकल टाइम आता इन्क्रीज येईल का नाही? आता कारण आपण वेस्टकडे चाललो तर काही डिक्रीज बाय 4 मिनिट्स फॉर एवढी लॉन्जिट्यूड. तर प्रत्येक लॉन्जिट्यूडवर आपल्याला 4 मिनिटं हा टाइम कमी झालेला इथे बघायला मिळेल. तर बघा टोटल इन डिफरन्स टाइम किती येईल इथे? 60 डिग्री. किती येईल इथे? 60. तर काय येईल इथे? 60 इंटू 4 म्हणजे किती मिनिट झाले इथे? 240 मिनिट्स झाले. आणि आपल्याला कशात कन्वर्ट करायचं त्याच्यात? आरमध्ये. आपल्याला मिनिटमध्ये पाहिजे का नाही? तर 240 डिवाइड बाय 60 इज इक्वल टू 4 आवर्स. पण बघा आता आपण वेस्टकडे गेलेलो आहे त्यामुळे तिथे 12 नूनचा टाइम होता याच्यात टाइम वाढेल नाही. याच्यात टाइम 4 तास कमी होणार. तर मग इथे किती टाइम होणार आहे? वेस्ट ऑफ ग्रीनविच मेरिडियन इथे काय येईल सगळ्यात पहिले? वेस्ट येईल. तर लोकल टाइम इन ग्रीनविच किती येईल सांगा? टाइम काय येईल? टाइम काय येणार? पटकन सांगा. 240 म्हणजे 4 आवर्सनी कमी. 12 मधून 4 आवर्स कमी झाल्यावर किती वाजेल? 8 AM. 8 AM म्हणजे मॉर्निंगचे सकाळचे इथे 8 वाजलेले असेल. कॅन यू टेल? We have studied that the local time is the difference in different part of the world. The daily routine of the people there is determined according to the local time of those places. Figure 1.3 shows the local time of a different longitude. Study this map and answer the following question. Use the relation between degrees and time for this. तर सगळ्यात पहिले बघा याची महत्त्वाची गोष्ट काय आहे? जर आपण प्राईम मेरिडियनकडून ईस्टकडे जातो तर टाइम जो आहे तो वाढत जाणार आणि प्राईम मेरिडियन पासून आपण जर वेस्टकडे येतो आहे तर टाइम काय होणार? कमी होत जाणार. बघा बिटवीन विच लॉन्जिट्यूड डज द रिजन एक्सपिरियन्स डे टाइम. विच लॉन्जिट्यूड एक्सपिरियन्स नून अँड मिड नाईट रिस्पेक्टिव्हली. एडवर्ड्स फ्रॉम न्यू ऑर्लंड इज ऑन विच लॉन्जिट्यूड. व्हॉट इज द टाइम ऑफ द एरिया अक्रॉस सिटी.
तर हे जे क्वेश्चन्स आहे या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला शोधायचे आहे या डायग्रामवरून. ओके, इथे एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला, बघितलं, ॲक्रा वगैरेचे नाव दिलं आहे. या डायग्रामवरून तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर शोधायचे आहे. सो दिस टॉपिक इज युअर होमवर्क. Geographical explanation. Longitudes lying to the east of any longitude are ahead of the time at that longitude while these lying in the west are behind. जसं आपण आधी शिकलो, जर ईस्टकडे जाताना आहे तर टाइम काय होणार, वाढत जाणार, म्हणजे 12, 1, 2 असं होत जाणार. आणि जर आपण वेस्टकडे जातो तर 12चे काय होणार, 11, 10, 9 असं होत जाणार. ॲज द डिस्टन्स बिटवीन टू लॉन्जिट्यूड इन्क्रीजेस द लोकल टाइम ऑल्सो शॉर्ट डिफरिंग. जर लॉन्जिट्यूड मधला डिस्टन्स वाढत गेला तर लोकल टाइमचा डिफरन्स काय आहे, कमी होत जाणार. इफ वी मल्टिप्लाय द डिफरन्स बिटवीन लॉन्जिट्यूड इन डिग्रीज बाय 4 मिनिट देन द डिफरन्स इज रिस्पेक्टिव्हली लोकल टाइम अँड कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर आपण 4 मिनिटचा डिफरन्स घेतला तर आपण तिचा लोकल टाइम कॅल्क्युलेट करू शकू. द डिफरन्स इन लॉन्जिट्यूड कॅन बी नोन विथ द हेल्प ऑफ द ग्लोब ऑर मॅप. आणि लॉन्जिट्यूड मधला जो डिफरन्स आहे आपण हा ग्लोब किंवा मॅपच्या मदतीने करू शकतो. तर इथे ॲक्टिव्हिटी आहे, तर ॲक्टिव्हिटी तर आपण करू शकणार नाही कारण शाळा आपली बंद आहे सध्या, वर्क फ्रॉम होम चालू आहे. स्टँडर्ड टाईम. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्टँडर्ड टाईम. सो वी विल कवर दिस टॉपिक इन अवर नेक्स्ट व्हिडिओ सेशन. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.